ध्रुव महाराजांचा सुंदर इतिहास या ठिकाणी सांगितला. भगवंताची भक्ती, भगवंताच्या नामस्मरणाशिवाय या जीवनाचं सार्थक दुसऱ्या कोणत्याच गोष्टीने नाही, ते पुन्हा पुन्हा या ठिकाणी महत्त्व पटवून दिलं. आणि म्हणून मनुष्याने जीवनामध्ये फक्त भगवंताच्या नामस्मरणाव्यतिरिक्त दुसरं कोणतीही कर्मकांडामध्ये न पडता भगवंताच्या प्राप्तीचं ध्येय मनामध्ये ठेवावं आणि ध्रुवासारखं प्रत्येकाचं जीवन परमेश्वरमय उजळून जावं अशी दृढ भावना मनामध्ये ठेवावी आणि भगवंताचं नामस्मरण करावं. बघा, आपण सर्वजण रोजच सांगितलं जाते, भाग्यवान यासाठी आहोत की आपल्याला कुठल्याही प्रकारचा यज्ञ, होम, हवन किंवा काही कर्मकांडाचा विषय करण्याची गरज नाही. साधं सोपं नामस्मरण आपल्याला करायचंय. उठता बैसता म्हणा, झोपताना म्हणा, खाताना म्हणा, सर्वांना हरिपाठ माहिती आहे. आपण सर्वजण जाणकार आहोतच, त्याच्यामुळे काही सांगायची गरज नाही. जमेल त्या पद्धतीने करा. नाही तुमच्याकडून बसणं होत, झोपून का होईना नामस्मरण करा, परंतु नामस्मरण करा. आणि याच ध्रुवाच्या कथेतून आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये उतरवण्यासारखा हा प्रसंग आहे. म्हणून लक्षात ठेवायचं, मी तुम्हाला सांगितलंय, नामस्मरण शेवटच्या दिवसापर्यंत ज्याचं सर्वात जास्त होईल त्याला काय बक्षीस दिलं जाईल. म्हणून सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने नामस्मरण करा. आणि यापुढे पुन्हा कथेमध्ये प्रवेश करताना ध्रुव वंशाचं वर्णन या ठिकाणी सांगितलं की ध्रुवाच्या वंशामध्ये पुन्हा कोणता राजा झाला. ह्या कथा पाहण्यापूर्वी सर्वांनी हात मोकळे करायचे आणि मन मोकळं करायचं. परमात्म्याचं 2 मिनिटं भजन घेऊ, पुन्हा कथेमध्ये प्रवेश करू. कृष्ण कन्हैया जय गोपाल. जय नंदलाला, कृष्ण कन्हैया जय गोपाल. वर्णन या ठिकाणी मैत्रेय मुनी विदुर काकांना त्या ठिकाणी वर्णन करून सांगतात. ध्रुवाच्याच वंशामध्ये पुढे हे विदुर काका, विदुरांनी
मैत्रेय मुनींनी सांगितलं की ध्रुवाचं वंशज, मी त्या वंशजांचं कथा मी या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे. त्यावेळेस विदुर काकांच्या मनामध्ये काही प्रश्न निर्माण झाले. त्या प्रश्नांचा उत्तर या ठिकाणी मैत्रेय मुनींनी केली. हे मैत्रेय मुनी, आम्ही असं ऐकलंय की प्रचेता हे सुद्धा या ध्रुव वंशामध्येच होते. मग हे प्रचेता कोण होते, यांची उत्पत्ती कुठून झाली आणि हे कुणाचे पुत्र होते, हे कुणाच्या वंशामध्ये प्रसिद्ध झाले. आणि मी असं ऐकलंय की यांनी यज्ञ सुद्धा केला होता. तो यज्ञ कुठे केला होता हे सुद्धा तुम्ही मला सांगावं. त्यावेळेस मैत्रेय मुनी सांगतायत, ध्रुव तर त्या ठिकाणी परमधामाला निघून गेल्यानंतर त्याचा जो पुत्र होता उत्कल, याने आपल्या पित्याचं सार्वभौमत्व म्हणजेच एक राजा कसा असला पाहिजे असं उत्तम उदाहरण जर ध्रुव महाराज होते, तर त्याचं सार्वभौमत्व या उत्कलाने टिकवून ठेवण्यासाठी अतोनात प्रयत्न करणे चालू केले. त्यावेळेस त्याने असा पण मनामध्ये आणला होता या उत्कलाने की माझ्या पित्याने भगवंताची प्राप्ती केली. खूप कठोर असं तप त्यांनी केलं आणि त्याच्याने, त्या तपाने त्यांना भगवंत स्वतः दर्शन देऊन त्यांना अढळपद दिलंय. मी त्यांच्या पुढे काहीच नाही. भगवंताचं भजन आपल्याकडून होणार एवढं कठीण कठोर व्रत होणार नाही. तेव्हा त्या उत्कलाने असं म्हटलं, प्रजेचं पालन तर मी करेल, परंतु राजगादीवर बसणार नाही. राज्यपदाचा सर्व कारभार मी सांभाळेल, परंतु राजा म्हणून स्वतःला म्हणून घेणार नाही. असा पण त्या ठिकाणी मी घेतो. आणि असं सांगितल्यानंतर उत्कलाचं संभाषण नगरवासियांसोबत सांगितलं. यानंतर मैत्रेय मुनी पुढे सांगतायत की ज्या कुळामध्ये असा विचारवंत मुलगा ज्या ठिकाणी जन्माला येतो, त्या कुळामध्ये, त्या कुळावर साक्षात भगवंताची कृपाछत्र असतं असं वर्णन सांगितलं. आता त्याच्याच वंशामध्ये, ध्रुवाच्याच वंशामध्ये पुढे कोण झालं, उल्मुकाची पत्नी पुष्करिणी पासून अंग, सुमना, ख्याती, क्रतू आणि अंगिरा आणि गय असे 6 पुत्र निर्माण झाले. आता अंगाची कथा या ध्रुवाच्या वंशामध्ये महत्वाचा अंग, या अंगाची कथा या ठिकाणी सांगितली. अंगाची पत्नी जी होती ती सुनीती. ही सुनीती कोण होती? सुनीती मृत्यूची मुलगी होती. आणि या सुनीती आणि या अंगाच्याच पोटी वेण नावाचा राजा जन्माला आला. म्हणजे वेण नावाचा मुलगा जन्माला. हा वेणच पुढे राजा झाला. हा कथाभाग पुढे आहे. या दोघांच्या पोटी वेण जन्माला आला. हा वेण जो होता अतिशय दृष्ट स्वभावाचा होता, अतिशय त्रास द्यायचा, घाण स्वभावाचा होता. आणि याच्या दृष्टपणामुळे, याच्या या पाप वृत्तीला कंटाळून हा अंग राजा नगरातून त्याचा त्याग करून वनामध्ये निघून गेलेला होता. आता वेणाला त्या ठिकाणी, वेणाने जनतेला, लोकांना त्रास दिला. त्यामुळे त्या ठिकाणी त्याला काही मुनी येऊन शाप देऊन जातात आणि त्यांच्या वाणीने शाप दिला. त्यावेळेस त्याला सांगितलं, तू वज्रासारखा कठोर होऊन मरून पडशील. वेणाला शाप मिळाला. त्याप्रमाणे तो वेण दृष्ट होता, अतिशय कुकर्म करून लोकांना त्रास देत होता. मरण सुद्धा अतिशय चुकीच्या पद्धतीने त्याचं झालं. आता तो मेला. परंतु बघा, अंगराजा हा जिवंत असतानाच आपल्याच मुलाच्या कृत्यामुळे घरादाराचा त्याग करून वनामध्ये निघून गेला होता. मग आता वेण सुद्धा मरण पावला. या राजगादीवर कोणीतरी वारसदार व्हावं, या हेतूने काय करावं अशी त्या ठिकाणी सर्वांना प्रश्न पडला. सर्वजण नगरवासी, मंत्री, प्रधान राजाचे विचार करत आहेत. कुणाला या राजगादीवर वारसदार बसवावं, कोण या राज्याची पुढे धुरा सांभाळेल. त्यावेळेस ऋषी मुनींनी
त्या दरोडेखोरांना ज्याने त्रास दिला होता, ज्या सर्व लोकांना त्यांनी त्रास दिला होता, त्या लोकांना सर्वांना समोर ठेवून काही ऋषीमुनींनी त्याच्या उजव्या हाताचं, मेलेल्या अवस्थेमध्ये त्या वेणाच्या उजव्या हाताचं मंथन केलं, घुसळवलं आणि त्या मंथनाच्या त्यापासून भगवान विष्णूचा अंश अवतार असलेला, आदी सम्राट असलेला पृथूचं त्या ठिकाणी आगमन होतं. म्हणजे पृथूचा जन्म तिथून झाला. यानंतर आता विदुर महाराज पुढे प्रश्न करताय पुन्हा, म्हणे हा पृथू या ठिकाणी जन्माला आला, तो मोठा शील संपन्न होता हेही आम्ही ऐकलंय. या पृथूनेच पुढे राज्याची फार नीतीने आणि नियमाने धुरा सांभाळली हेही मी ऐकलंय. परंतु याच्याच वंश हा जर एवढा शील संपन्न होता, सदाचारी होता, तर एवढा दुष्कृष्ट करणारा, दुष्कर्म करणारा वेन त्याच्यापासून एवढ्या चांगल्या पृथूचा जन्म कसा झाला, असा सुंदर प्रश्न विदुर काकांनी केला. त्यावेळेस मैत्रेय मुनी सांगतात, म्हणे हे विदुरा, एक वेळेस अंगाने अश्वमेध यज्ञ केला होता आणि त्या अश्वमेध यज्ञाचं आवाहन करून त्या ठिकाणी सर्वांना आवाहन करता करता सर्व देवता सुद्धा त्याच्या यज्ञामध्ये आले होते. तेव्हा ऋत्विज जो होता तो यजमान होऊन अंगाला त्या ठिकाणी म्हणतोय, म्हणजे राजन, आम्ही जे हवन करतो आहे, आम्ही ज्या आहुत्या या ठिकाणी यज्ञामध्ये टाकतोय, ते देव देवता स्वीकार करत नाहीये. त्यावेळेस अंगराजाला प्रश्न पडला, एवढ्या मोठ्या अश्वमेध यज्ञाचं आपण आयोजन केलंय आणि आपण अश्वमेध यज्ञ करत असताना ऋत्विजासारखे मोठे मोठे ऋषी या ठिकाणी आहुत्या देत आहे, हवन करताय, तर देवता हे का ग्रहण करत नाही असं सांगितल्यानंतर तेव्हा राजा म्हणतोय, म्हणे हे ऋषीजन हो, जर सामुग्री अदूषित असली तर देवता ते ग्रहण करत नाही. जर हवनाचं ठिकाण जर अशुद्ध असलं तर देवता ते ग्रहण करत नाही. जर ऋषीमुनी अपवित्र असले तर देव देवता त्या आहुत्या ग्रहण करत नाही. परंतु यापैकी तर एकही क्रिया या ठिकाणी घडलेली, सर्व काही शुद्ध असताना मग हे असं कसं घडलं? त्यावेळेस मैत्रेय ऋषींनी सुंदर उत्तर दिलं. ऋत्विजाचं म्हणणं ऐकल्यानंतर यमराज अंगाला वाईट वाटतंय. सर्व काही एवढे यथोचित अशी पूजा आणि होम हवन करून सुद्धा देव देवता माझ्यावर कृपा करत नाही. त्यावेळेस माझ्याकडून असा काय अपराध घडलाय हे देवतांनो, तो मला तुम्ही समजावून सांगा, किंवा तुम्ही मला या ठिकाणी आत्ताच्या आत्ता कळू द्या, असं आवाहन त्या ठिकाणी सर्वांसमोर तो अंगराजा करतो. यानंतर आता ज्या ठिकाणी यज्ञ होता त्याच ठिकाणी जे यजमान आलेले होते, काही सदस्य लोक आलेले होते, काही लोक आलेले होते, ते त्या राजाला बोलतात, म्हणे राजा, पूर्वजन्मीचं काही पाप तुमचं अवश्य असेल, याच कारणाने तुमच्या या यज्ञामध्ये असा विघ्न येत आहे. आपण सर्व गुण संपन्न असून सुद्धा निपुत्रिक होते, तेव्हा असं कशामुळे? तर मागच्या जन्माचं तुमचं पाप तुम्हाला या ठिकाणी अडवळते असं सांगितलं. त्यावेळेस जर आपण चांगला सर्वगुण संपन्न पुत्र तुमच्या पोटी आता जन्माला यावा अशी इच्छा जर तुम्ही केली तर नक्कीच तुम्हाला हा पुत्र जन्माला येईल असं सांगितलं. त्यावेळेस अग्नीमध्ये आहुती देताच अग्निकुंडामधून सोन्याचा हार घातलेली एक सुंदर अशी स्त्री त्या ठिकाणी त्या अग्नीमधून प्रगट झाली. सुवर्ण पात्र हातामध्ये घेतलेलं आहे, त्या सुवर्ण पात्रामध्ये खीर आहे, ते खिरीचं पात्र त्या ठिकाणी घेऊन बाहेर आली आणि अंगाने सर्वांच्या संमतीने, सर्वांच्या सहकार्याने आपल्या ओंजळीत ती खीर घेतली आणि आपल्या पत्नीला ती खीर दिली. ती राणी खीर खाऊन आपल्या पतीच्या सहवासाने गर्भधारणा झाली. त्यामुळे तिला एक पुत्र झाला.
तो बाल्यावस्थेपासूनच अधर्माच्या वंशात उत्पन्न झालेला होता. आणि त्यात एक मोठी चूक तुमची अशी झालेली होती की सुनीती जी होती, या सुनीतीचं जे कुळ होतं, माहेरचं कुळ, ते मृत्यूचं कुळ होतं. म्हणजे ही सुनीती जी होती ही मृत्यूची मुलगी होती आणि त्या कारणाने सुद्धा तुमच्या पोटी हा वेन जन्माला आला होता. मी तुम्हाला कोणती कथा सांगितली आता? वेन हा असा कसा जन्माला आला होता? ध्रुवाच्या वंशामध्ये जर अंगराजा एवढा चांगला जन्माला आला, सर्वगुण सदाचारी होता, तर त्याच्याच पोटी हा वेन दृष्ट का, दुराचारी का, चोरी लुबाडी करणारा का? तर मागच्या जन्माचं त्याचं हे कथा सांगितली बघा. म्हणून विवाहाच्या वेळी कुळाचार पाहणं फार आवश्यक असतं. जर फक्त आणि फक्त आपण मुलाचंच कुळ पाहिलं तर येणाऱ्या कुळच्या संततीचा परिणाम, त्या कुळाचा प्रभाव त्या संततीवर पडतो. म्हणून या ठिकाणी उत्तम उदाहरण सर्वांना यासाठी सांगितलं की म्हणून कुळाचार सांभाळून विवाह पद्धती कराव्या. आता तसं काहीच राहिलेलं नाही. त्यामुळे जग जिकडे जात आहे आपण सुद्धा तिकडेच जाणार आहोत. आपण जर एवढं बारीक शास्त्र पाहायला गेले, ह्या कुळातली नको, त्या कुळातली नको, हे असं नको, तर जे होतंय तेही होणार. म्हणून जे चालू आहे त्याच्यावर अक्षरा घ्यायच्या आणि तथास्तु करून जेवण करून घरी. गोपाल कृष्ण भगवान की जय. आपल्याला काय करायचंय? पंगत फक्त चांगली बेतदार असली, आपला विषय संपला. यानंतर वेन राजाच्या वेनाची पुढे तो तारुण्य अवस्थेला प्राप्त झाला. इतका हा दुराचारी असताना सुद्धा आता या वेनाच्या शरीरात, हा तर मेला, परंतु याच्या शरीरापासून त्याच्या हाताचं जे भुसडण केलं होतं, त्या भुसडणापासून जो जीव त्या ठिकाणी निर्माण झाला होता, तो पुढे कोण झाला? तोच पुढे या वेनाच्या वंशामध्ये, त्या वेनाच्याच वंशामध्ये राहून मग आता राजा कोणीतरी पाहिजे म्हणून त्याचा राज्याभिषेक करण्यात आला. पुढे वेनाचा असा अत्याचारी वृत्ती लोकांना समजलेली होती, म्हणून जगावर काही संकट आलेलं होतं, ते संकट दूर करण्यासाठी तो राजा आता विचार करू लागतो. पुढे आता जो राजा बसवला होता, वेनाच्या जो मुलगा उत्पन्न झालेला होता हाताच्या घुसडणीपासून, तो वेन राजा, तो वेन राजा राज्याचा राज्यकारभार पाहत असता आता पुढचा राज्याधिकारी म्हणजे या गादीपती याला कोणीतरी अजून पुढचा पाहावा, या हेतूने त्या वेनाच्याच उजव्या मांडीचं पुन्हा घुसडण करण्यात आलं असं सांगितलं. त्या मांडीचे जोरात घुसडण करल्यानंतर त्यातून एक छोटासा बुटका असा माणूस पुरुष त्या ठिकाणून जन्माला आला आणि तो काळ्या वर्णाचा होता आणि त्याचे सर्व अंग विशेषतः फार लहान होते. आणि हा जो बुटका असा काळा माणूस त्या ठिकाणून निर्माण झाला, हाच पुढे निषाद म्हणजेच कोण? भिल्ल जात त्या ठिकाणून निर्माण झाली. गोपाल कृष्ण भगवान की जय. निषाद म्हणजेच भिल्ल जातीचे लोक, त्याला निषाद असं सर्वजण संबोधू लागले. पुढे आता पृथू राजाचा आविर्भाव आणि त्याचा राज्याभिषेक सांगितला. ज्या वेनाच्या हातापासून ते घुसडण गेलं होतं तिथून पृथू राजा निर्माण झाला होता, तो त्या ध्रुवाचा वंशज पृथू राजाचं वर्णन सांगितलं. नंतर ब्राह्मणांनी त्या वेनाच्या मांडीपासून हातापासून जे जीव उत्पन्न झाले ते पृथू नावाचा सम्राट पुढे उदयास आला आणि हा पृथू पुढे राज्यकारभार सांभाळू लागला. आता एक गोष्ट अजून की ज्या वेळेस त्याच्या मांडीचं घुसडण केलं होतं तिथून तो पृथू जन्माला आला होता, त्याच वेळेस एक स्त्री सुद्धा जन्माला आली होती, तिचं नाव होतं अर्ची. ह्या पृथूच्या सोबत ती अर्ची जन्माला आली होती. तेव्हा ब्राह्मणांनी तेव्हाच उपदेश केला होता की या पृथूचं लग्न या अर्ची सोबत करून द्यायचं आणि या दोघांचा संसार करून
पुढे राज्यकारभार सांभाळावा किंवा पाहावा आणि या पृथ्वीने तो राज्यकारभार चालवावा. या अर्चीसोबत पृथ्वीलाच हिच्याशिवाय पृथ्वीशिवाय हिला कोणीही वरू शकणार नाही असं वर त्या ठिकाणी दिलं. त्यावेळेस ब्राह्मण पृथ्वीची स्तुती करतात, श्रेष्ठ गंधर्व गायन करू लागतात आणि या ठिकाणी योग्य वेळ येताच पृथ्वी आणि अर्चीचा विवाह त्या ठिकाणी होतो. यावेळे पृथ्वीच्या विवाह झाल्यानंतर राज्याभिषेकाची तयारी पुन्हा सुरू होते. राज्याभिषेकाची तयारी सुरू झाली. लोकांनी सगळीकडून राज्याभिषेकाचं सुंदर प्रकारे शुद्ध बुद्ध होऊन त्या ठिकाणी राज्याभिषेकाचं सर्व साहित्य गोळा केलं. त्यामध्ये सर्व नद्यांचं पाणी, समुद्राचं पाणी, पर्वत, नाग, गायी, पशु, पक्षी, स्वर्ग, पृथ्वी सर्व प्राण्यांना नजराणे आणले आणि त्या ठिकाणी सुंदर अशा पद्धतीने राज्याभिषेकाचं त्या ठिकाणी सोहळा सुरू होणार. त्यावेळेस सर्वात महत्त्वाची लागणारी गोष्ट म्हणजे हवनासाठी, राज्याभिषेकासाठी, यज्ञासाठी ती म्हणजे शुद्ध गावरान गाईचं तूप. मग आता राज्याभिषेकासाठी सुंदर गावरान गाईचं शुद्ध तूप कुठे मिळेल या हेतूने ब्राह्मण आणि काही लोक त्या ठिकाणी इकडे तिकडे नगरामध्ये भटकू लागले. शुद्ध गावरान गाईच्या तुपाचा अर्थ तुम्हाला माहिती का? सरस्वती दत्तचं शुद्ध गावरान गाईचं तूप नाहीये बरं. तुम्ही या भ्रमात राहू नका. सरस्वती डेअरी म्हणजे शुद्ध गावरान घी आणि दत्त डेअरी म्हणजे शुद्ध गावरान गाईचं घी नाही. आता बरेच आले, गोवर्धन आलंय, दत्त तर जुने झाले, सरस्वती जुने झाले, अजून काय काय बरेच आले, पतंजली, रामदेव बाबा, हेही काही गावरान नाहीये बरं. नाही. मग तुम्ही म्हणाल हे गावरान गाईचं नाहीये, ते शुद्ध नाहीये, मग कोणतं शुद्ध आहे? तुम्हाला शुद्ध गावरान गाईच्या तुपाची रेसिपी मी सांगते. त्याच्यासाठी तुम्हाला गाईचं पालन करावं लागेल, गाय पाळावी लागेल. गाय कोणती? गावरान गाय पाळावी लागेल, अशी जरशीने बरं. गाईचं पालन करत हे बा, गाईचं महत्व, गाईचं कथा पुढे आपल्याला आहे अजून, परंतु आता विषय या अभिषेकाच्या तुपावरून निघाला की राजाच्या अभिषेकाला शुद्ध गावरान तूप मिळत नव्हतं. त्या काळामध्ये शोधावं लागत होतं इकडे तिकडे. ब्राह्मण इकडे तिकडे शोधू लागले असं या ठिकाणी उल्लेख आहे. मग शुद्ध गावरान गाईचं तूप कसं बनतं? जे दूध आपण गाईचं, इकडे लक्ष द्या, जे गाईचं दूध आपण धार काढून आणतो ते ताजं दूध, त्या ताज्या दुधाला गावरान गाईच्याच दह्याने विरजण लावायचं. ताज्या दुधाला तापवायचं, धार काढलेलं ताजं दूध तापवायचं, त्याला गावरान गाईच्याच दह्याने विरजण लावायचं. आता समजा एक गाय नाही, तुमच्याकडे आहे भरपूर गाई आहे, 10-15 गाई आहे, 20 लिटर तुमच्याकडे दूध आहे असं समजा. त्या 20 लिटर दुधाला विरजण लावायचं केव्हा? संध्याकाळी. धार काढली संध्याकाळी की ते दुधाला विरजण लावायचं. कशामध्ये लावायचं? विरजण शुद्ध जर तूप पाहिजे तुम्हाला तर ते विरजण कशामध्ये? प्लास्टिकमध्ये नाही बरं, काचामध्ये, ॲल्युमिनियम तर अजिबात नाही. कशामध्ये? मातीच्या भांड्यामध्ये, एका रांजणासारखं एकदम शुद्ध काळ्या कलरचं, लाल पण नाही, काळच, त्याच्यामध्ये त्याला विरजण लावायचं. विरजण लावल्यानंतर सकाळी त्या दह्याचं घुसळण करायचं. घुसळण एवढं करायचं की लोण्याचा गोळा वर येईल. तुमची पद्धतने लावायची बरं. ते साय गोळा करायची, साय गोळा करायची, किती दिवसांचा ते वास, घाण, आणि त्याच्यामध्ये टाकता बर्फ आणि इलेक्ट्रिक रई फिरवता आणि मग त्याचा वासही तसाच येतो. तुमची पद्धत अशी आहे की नाही? आपली सर्वांची पद्धत अशीच आहे. असं तुम्ही करता की नाही? आपण 15 दिवस 20 दिवस होऊन जातात त्या साईला त्या फ्रीजमध्येच ठेवून राहता.